बोंबलची ग किती बोंबलची सकाळ सकाळ रामादारम्या पाऱ्यात ग अगं लोक देवाची नाव घेते तू कालवा करते अगं कसलं पुसबीस तोंडाला फेस आला असेल तुझ्या जरा. माझ्या कसं तोंडाला फेस येतंय तुमच्या मस्तकाची आळी हलती व मला कुठं फिरायला यायचं म्हणलं की अगं तुला पोटात धडा घुसळू तू पाक तुमच्या. अगं तुला काय कमरेला बांधून हिंडू काय सारखं कमरेला बांधून हिंडू का? असल्या गुन्ह्याचे म्हणून तुला कुठं निव वाटत नाही ग अगं कुठं जायचं म्हणलं ना एक डोळा माझ्याकडे एक डोळा तुझा कामावर असतो ग. कसल्या गुणाची वा मग गुणाची बघून आणायची नव्हती का आधी 4 दिवस ठेवायचे आणून इथं तिचं गुण बिन सगळं बघायचं मग करायची मग माझ्या कशाला आलता माझ्याकडे तिकडे बघायला. मग तुला चल म्हणलं तू का आली नाही का लग्नाला? चल म्हणलं तुला 4 दिवस चल चल म्हणलं माझ्या होतं. घरी, आणि बघ म्हणलं माझं घर दार, तुम्हीच मला तसल्या गुणाचं आहे म्हणून तर माझं आपल्या लग्नातलं सगळं वर नाव ठेवत गेलं तिथं माहित आहे सगळं का वरात गावचं? ठेवत नसतं ग त्यातली 4 चौघाला भात बीत कमी पडला असं ना लाडू मग तेव्हा ती बोंबलत असते होय सगळं की? बोंबलत नसते ती. हं. माझं गाव किती तुमचं नाव लय असतंय. गाव गुणाच्या बोकाचं. माझं नाव सगळं नाव असतंय मला हो तर- अरे एवढं गरीबीतनं कसलं लगीन केलं लागा म्हणते ते. तुमचं लय गाव गुणाचं. अगं तुझं असल्या गुणाच्या मी कुठे तर बाहेर जाऊन आलो म्हणजे माझ्या शर्टात सुद्धा वाज घेते तू शर्टाचा वास घेते मग मी काल शर्टाला टिकली तुमच्या कशी बघितली मग कुठं आली टिकली ते कसली होती टिकली गोल होती न कसली होती त्यावर अजून खडा होता गोल. हा? बर आणि किती नंबरची होती किती त्याला नंबरची ती तुम्हाला माहित नाही का मी 0 नंबरची लावती ती 1 नंबरची होती त्यात बी असते ते का मग दुसरं काय नंबर असते ते त्यातन. अगं काय अगं तू कसल्या गुणाची अगं त्याची शर्टात तुला मी एवढं तुला कळतं का नाही किती जर झालं तर माझा एक डोळा इकडं आणि एक डोळा तिकडं असं त्या गारीवनी नवऱ्याला सांगते. आपल्या पकडाय असतं असं सांगून पकडाय नसतं का आपण गंध लावायचा पहिल्या गंधाय बाटल्या होत्या का त्या बाहेर गंध लावायचा मी टिकली कशी आलीस म्हणून हिटोक लावाय असतो होय गे. शर्टाचा वाज घेते का तर शर्ट मध्ये फरक आहे हं. तुझ्यापेक्षा मी 5 पटी नुसरे आहे आणि त्याला मी डार्क मार जात असतो का होय की? शर्ट कळवणी म्हणून लोक कशी 10 रुपयाला विमल खाते ना वाशिवणी म्हणून तसं मी पण डार्क मारून जात असतो अगं, अव तुम्ही तुझं लय काम बाजिंद नव्हती, आहे व तुझं काम तुमच्या नव्हती. बाजिंद कोण नाही इथं. हा. अगं, मी कसला माणूस आहे अगं सगळं गाव मला नाव असतंय तर नावाचं तर असेल की मला विचारा म्हणा मी कशी सांगते मग कशी आहेत सगळं तुम्ही. गाव बोंबलते म्हणते कसली बायको केली लागा तर- म्हणते ती. तर. सदा बोंबलेली आहे म्हणते ती सदा म्हणजे बोंबलेली दाबलं उगं तोंड बोंबलत शिव नाही म्हणते म्हणायचं त्यांना. ती. हा, दाबलं तोंड शिव म्हणते ती एखाद्याशी असा कर म्हणते तिला कोंडून जा म्हणते 4 दिवस येऊ नको असे तरपडून बोंबली पाहिजे पुन्हा आली नाही पाहिजे म्हणते नादाला लागली होय गे. हा. हा. खरंच ग तुझ्या नशीब माझं फुटकं तुझ्या नादाला लागून आलो सांगत होती माझी आई हिच्या नादाला लागून र बाबा एखादी आडानी इडी भिकाऱ्याची कर म्हणते ती मला मग हा. करायची नव्हती का भीक आता मागून म्हणलं तुला नाही खाऊ या तर 4 घालून दिवस आणून देते. ठेवून गुण बिन तिचं बघायचं कशी हाय कशी माझ्या नाही. आईचं आकलं असतं मला ही दिवस आलं नसतं ग होय गे. खरंच मी हाय म्हणून तर बाजरी बरी आहे तुम्हाला. बरं तापलं का नाही पाणी होय होय करा की या आपलं 10 वाजल्या. नेऊन ठेव की मग आलो की मी कपडे चला घालते की लाटण्यानं चांगलं दुपटून. राहू दे बाय करतो माझी मी कशाला एवढी त्रास घेते नाही घालते की चला. तू जेवली माझं का? डोळं गेलं इथं धुऱ्यानं पाक जेवली का नाही तू जिरलं माझं खाल्लेलं. अगं मी अजून नाश्ता करायचा अगं तू नाश्ता आता करायला किती बसू का 10 तर तुमची वाट वाजले, बघा 10 तर वाजले त्या लेकर